सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. अंजनगाव सुरजी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पार्टीचा शक्ती प्रदर्शन दाखवून जाहीर सभा संपन्न. शशिकांत शिंदे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या प्रसंगी उपस्थित. त्याचप्रमाणे माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख उपस्थित. संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंजनगाव शहरात शक्ती प्रदर्शन दाखवले जात आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांची जाहीर सभेला संबोधित असताना आमच्या पक्षाचे नगरसेवक यांना निवडून आणा, ज्या अंजनगाव सुरजी शहरामधील विकास संपणार नाही, यावेळेस ते बोलत होते. त्या अनुषंगाने मुस्लिम समाजावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला मी स्वतः अंजनगाव शहरामध्ये येईल, यावेळेस ते बोलत होते. त्याचप्रमाणे जनसंपर्क कार्यालय प्रदीप येवले यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत सुद्धा करण्यात आले. याप्रसंगी संपूर्ण राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पार्टीचे संपूर्ण पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. आणि सर्व धर्म समभाव एका जुटीचा अंजनगाव शहरामध्ये दिला जातो, तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे. अंजनगावमध्ये मी आल्यानंतर बघितलं की या ठिकाणी काही लोक येऊन जातीय तेढ निर्माण करतात. लोकशाहीमध्ये सत्ता मिळाली म्हणून सत्तेमधली माणसं येऊन भाजपची इथं येऊन विनाकारण लोकांना दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत, आरोप करतायत. माझ्या माहितीप्रमाणे त्याला जशात तसं उत्तर देणं गरजेचं आहे. या असलेल्या निवडणुकीमध्ये हेच मी आश्वासन दिलेलं आहे की मी इथला रहिवासी हे सांगण्यासाठी 17 पुरावे मागत असेल तो CEO नगर परिषदेचा. निवडणूक झाल्यानंतर मी त्याला स्वतः भेटायला येणार आहे. त्याचा पुरावा पहिला मी विचारेन, मग माझे 17 पुरावे द्यायला. एकीकडे सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारच्या माध्यमातून 14 उमेदवार इथं दिल्या गेले आहे, परंतु नगराध्यक्षाचा चेहरा इथं दिला गेला आणि काय कारण? असं आहे की पक्ष फुटल्यानंतर सामान्य कार्यकर्त्यांनी एवढे उमेदवार उभे केले आणि माझ्या पक्षामध्ये एवढे उमेदवार उभे राहिले, ही माझी जमेची बाजू आहे. नगराध्यक्ष आम्ही उभा केला होता, पण काही पक्षांनी पळवून नेला. आता आमचा मित्र पक्ष पळवत होत्या, का उमेदवार पळवत होते, त्यांना शुभेच्छा आमच्या. पण मी आज सांगतो, आमचे 13 नगरसेवक जे आहेत, उमेदवार आहेत, या ठिकाणचा नगराध्यक्ष आमच्या लोकांच्या निर्णयाशिवाय होत नाही. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.